श्री भक्त विजय कथासार अध्याय 3 संत तुलसीदासांचे चरित्र. श्री गणेशाय नमः. भगवान विष्णू वाल्मिकींना म्हणाले, ऋषीवर्य, कलियुगात दोषांचं प्राबल्य वाढलं आहे, म्हणून तुम्ही मृत्यूलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा. तुम्ही रचलेले संस्कृत भाषेतील रामायण लोकांना प्राकृतात समजावून सांगा. त्यांना भक्ती मार्गाची गोडी लावा. त्या आज्ञेनुसार वाल्मिकींनी हस्तिनापुरातील आत्माराम नावाच्या विद्वान कनोजी ब्राह्मणाच्या पोटी तुलसीदास नावाने जन्म घेतला. आत्माराम अकबराच्या सेवेत होते. त्यांनी तुलसीदासांना कौतुकाने वाढवले. योग्य वेळी त्यांची मुंज केली. त्यांना विद्याभ्यास शिकवला आणि ते लग्नाला योग्य होताच त्यांचे लग्नही केले. त्यांच्या पत्नी ममता त्या अत्यंत सद्भावी पतिव्रता होत्या. तुलसीदासांचे त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते. त्यांच्या वाचून त्यांना जराही करमत नसे. त्यांचा वियोग नको म्हणून ते त्यांना माहेरीही पाठवत नसत. एकदा अकबर स्वारीवर निघाला असता त्याने तुलसीदासांनाही बरोबर नेले. तेव्हा ममतांच्या आई आजारी असल्याचे खोटेच सांगून त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना आणण्यासाठी पाठवले. ते वृत्त कळताच त्या सासू सासऱ्यांची अनुमती घेऊन माहेरी गेल्या. योगायोगाने त्याच दिवशी सायंकाळी तुलसीदास घरी आले. त्या पत्नी माहेरी गेल्याचे कळताच ते त्वरेने स्वगृही निघाले. 5 कोसांचे अंतर पायी चालून ते मध्यरात्री त्यांच्या गावी गेले. तेथे घराची दारे बंद होती. इतक्यात रात्री त्या मंडळींना कसे उठवायचे असा त्यांना प्रश्न पडला. तेवढ्यात त्यांना वरच्या माडीवर एका किंचित उघड्या खिडकीतून एक दोर खाली लोंबकळत आहे असे दिसले. त्याच्या आधारे वर चढून त्यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा ममताही घरातील सर्व मंडळींना जाग आली आणि त्यांना अवेळी आलेले पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. ममतांनी विचारले, यमुनेला पूर आला आहे, घराचे दरवाजे बंद आहेत, मग तुम्ही आत कसे आलात? तेव्हा ते म्हणाले, माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही खिडकीला जो दोर बांधून ठेवला होता त्यावरून मी वर आलो. ते ऐकून त्यांना मोठे नवल वाटले. त्यांनी दोर बांधला नव्हता म्हणून त्यांच्या बोलण्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी त्या दिवा घेऊन खिडकीपाशी गेल्या तर तेथेच एक मोठा साप लोंबकळत असलेला दिसला. त्याला पाहून त्या चिंताग्रस्त झाल्या. त्यांनी तुलसीदासांना आपल्या खोलीत नेले व त्यांची कानउघडणी केली. म्हणाल्या, एवढ्या रात्री माझ्यासाठी का आलात? तो सर्प तुम्हाला डसला असता तर काय अनर्थ झाला असता याची कल्पना करवत नाही. तुम्ही स्वतः शहाणे म्हणवता पण तुम्हाला विवेक नाही हेच खरे.